क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थीची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे. अखिल गुणी निधान करुणा वरुणालय, भक्त वत्सल अनंत कोटी ब्रह्मांड नायक महासत्ता भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी सकल संतांना अभिवादन करतो. समोर बसलेल्या सर्व दानवाडच्या या श्रोते सज्जनांना, बाहेरून आलेल्या सर्व भाविक वर्गांना, वादक गायक सगळेच काही टाळकरी माळकरी भाविक सर्वच इथे अत्यंत जास्त संख्येने उपस्थित आहेत. काही मंडपामध्ये आहेत, काही मंडपाच्या बाहेर आहेत. सर्वांनाच विनम्र अभिवादन. आणि खरं तर इतका सुंदर बहरलेला मोहरलेला आणि कळसापर्यंत पोचलेला हा कार्यक्रम. दानवाड हे गाव खरं तर आमच्या गावाच्या अत्यंत शेजारी. तसे आम्ही मूळ गाव आमचं चंदूर. जरी आळंदीला आम्ही असलो तरी आम्ही मूळ गावचे चंदूरचे. पण या दानवाड गावामध्ये येण्याचा हा प्रसंग माझा पहिल्यांदाच आहे. माझी तसं तर वाचनाची सुरुवात कल्लोळकरांच्या तिथूनच झालेली आहे. चौथीला असताना मी व्यासपीठ सांभाळलं होतं. मी हे अभिमानानं, स्वाभिमानानं, गर्वानं, आवडीनं, कौतुकानं आवर्जून सांगतो. आणि त्याच्यामुळे कल्लोळकर असले की असं वाटतं की कीर्तनात भक्तीचा कल्लोळच आता उठणार आहे. अशा पद्धतीनं भावना अंतःकरणामध्ये जागृत होते. तर ही सगळी मंडळी, मला वाटतं या ठिकाणी गजानन महाराज आहेत, गणेश महाराज खोत लाटवाडी, बरोबर ना? म्हणजे दोन विघ्नहर्ता माझ्या डाव्या साईडला असल्यामुळे बहुतेक करून कीर्तनात कोणते विघ्न, मला वाटतं पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणला होता. आता पाऊस म्हटलं की हाऊस भरपूर झालेली आहे त्याची. 19ला झाली, 21ला झाली. त्याच्यामुळं आता 22 जरा 20वा घे असं आहे ते. त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणात याच भावना आहेत. पण बघू, आता निसर्गाच्या पुढे तरी आपण जाऊ शकत नाही. तुर्तास तरी निसर्गाने आम्हाला ही संधी दिलेली आहे की या मंडपामध्ये कार्यक्रम करण्याची संधी खरं तर आम्हाला सुनील महाराज तवनकर यांनी दिलेली आहे. आणि ज्यांनी ही सगळी अख्खी टीम उभा केलेली आहे. ही माणसं घडवणारी टीम आहे, हे लक्षात घ्या. झाडं लावा, झाडं जगवा प्रत्येक शाळेमध्ये सांगितलं जातं, बरोबर. पण माणसं जगवा आणि माणसं घडवा हे ज्यांनी घडवण्याचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे ते आपल्याच गावच्या शेजारी अकिवाट. मी नेहमी म्हणतो, जर यदाकदाचित सुनील महाराजांनी हे कार्य हातात घेतलं नसतं तर अकिवाटची अख्खी वाट लागली असती. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे इतकं उत्कृष्ट त्यांनी कार्य केलेलं आहे. आणि अख्ख्यांना वाटेवर आणण्याचं काम अकिवाटकरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. अत्यंत जीवलग, अत्यंत जवळचं माझं व्यक्तिमत्व, आमच्या एकदम प्रेमाचे ऋणानुबंध संबंध, गुरुबंधू अशा पद्धतीने आम्ही एकमेकांशी नेहमी संपर्कात असतो. त्यांनी सांगितलं की दानवाडचं कीर्तन जरा तुम्ही बघा. म्हणजे तिथं दानवाड याच्यात दोन गोष्टी आहेत. जे आपल्या दान देण्यामध्ये इतरांच्या पेक्षा वाढ आहेत त्यांना दानवाडकर म्हणतात, असं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा तो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. काय करणार आता उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. असो, पण मला हे खरंच म्हणायचं आहे की दानवाडकरांनी दान देण्यामध्ये आत्तापर्यंत या सप्ताहाला कमी केलेलं नाही. या गावामध्ये वेगवेगळ्या जातीय पंथीय वर्ग आहेत, पण हे सगळे जात पंथ जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला पूर्ण एक समाज जेव्हा एकत्र येतो, राष्ट्र जेव्हा एकत्र, त्या राष्ट्राचं भवितव्य दानवाडकरांच्या या कृतीतून, या उच्चारातून, या विचारातून, या संस्कारातून, या आचारातून आपल्याला नजरेसमोर पडतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अभंग निवडला याचं एक महत्त्वाचं कारण आहे. आजचा अभंग मी फार तात्विक पद्धतीनं काही याच्यावरती विश्लेषण करणार नाही. मला वाटतं हेरवाडमध्ये आपण थोडंसं तात्विक पद्धतीने एक अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला होता गजानन महाराज, आपल्याला माहिती आहे. खरं तर या कीर्तनाचं अजून एक वैशिष्ट्य, एका म्हणजे डाव्या साईडला बाप आणि दुसऱ्या साईडला मुलगा,
म्हणजे आमचे राहुल महाराज कदम आणि त्याच्यानंतर गजानन महाराज कदम, ही सगळी मंडळी खरं तर परिवार इथे उभा आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि दोन्हीकडे दोन्ही माईकच्या समोर उभा आहेत. त्याच्यामुळे हे वैभव आहे, हे त्या घराचं वैभव आहे, लक्षात घ्या. माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे तुमच्याही ओठातले शब्द इथे तरळत असतील. असो, प्रस्तावना द्यावी तेवढी कमी आहे, आभार व्यक्त करावेत तेवढं कमी आहे. आणि मला आनंद एवढ्यासाठी झाला की दानवाडवरून या रस्त्याने आम्ही कित्येक वेळेला इकडे कोल्हापूरला प्रवास केलेला आहे, पण कधी इथं निवास करण्याचा प्रसंग आलेला नाही. मला वाटतं आज तो कीर्तनाच्या माध्यमातून इथं तुमच्यासमोर 1-1.5 तास उभं राहण्याचा प्रसंग आला. मी सुनील महाराजांनाही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथंपर्यंत आणण्यासाठी बऱ्याच वेळेला त्यांनी फोन केला. खरं तर ते ऑर्डरच करतात फोन एवढ्यासाठी की कसं आहे माहिती आहे का, की दगा फटका नको असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना सांगितलं लांबून प्रवास होणार आहे माझा, आळंदीच्या तिकडून, नाशिककडून, जुन्नूरकडून माझा इकडे प्रवास होणार आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर होईल, पण नाही लवकरच आलो तुमच्यासाठी आणि पुन्हा सर्वांच्या सोबत आलो. आपल्याकडे वेळ निघून चाललेली आहे, बरोबर 8 वाजलेत, 9:15 पर्यंत कीर्तन संपेलच. पण हा जो अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, हा अभंग सर्वसामान्यांना पटेल, रुचेल, कळेल, वळेल, समजेल, उमजेल अशा पद्धतीने तुमच्यासमोर मी प्रेझेंट करणार आहे. महत्वाचा विषय असा आहे की या जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये 3 महत्वाचे विचार व्यक्त केलेले आहेत. एक, माणसाने विचार करावा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय केला पाहिजे? विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. मुद्दा लक्षात घ्या. आजच्या अभंगाचा पहिलं अंडरलाईन करून ठेवण्यासारखा शब्द आहे विचार. विचार लक्षात घ्या, विचार. मी वारंवार पुन्हाही तुमच्या समोर व्यक्त करेन. विचार हा महत्वाचा मूलभूत विषय आजच्या कीर्तनातला आहे. एक, विचार केलाच पाहिजे, कारण संत वक्तव्य असं आहे, विचारा वाचून न पविजे समाधान. माणसाच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त व्हायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये विचाराशिवाय पर्याय नाही. त्याने विचार केला पाहिजे. एक. दुसरी महत्वाची गोष्ट, विचार का केला पाहिजे. 2. विचार कोणी केला पाहिजे. 3. आणि विचार कोणता केला पाहिजे. 4. या 4 म्हणजे या अभंगाच्या चतुष्टीमा आहेत. मी नेहमी म्हणतो, आता आपले पिलर उभे राहिले, विटा ठेवायला हरकत नाही, अशा पद्धतीची मी अभंगाची रचना करत असतो. 4 प्रश्न मी तुमच्या समोर पुन्हा एकदा प्रकट करेन. पहिली गोष्ट, विचार केला पाहिजे. एक. पण विचार का केला पाहिजे. एक. विचार कोणी केला पाहिजे, हा खरं तर तिसरा आहे. आणि विचार कोणता केला पाहिजे, हा 4था विचार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण विचाराचा विचार करत आहोत, पण तुम्ही झोपायचा विचार करू नका तासभर. तेवढं मात्र सांभाळा, बाकी काही नाही. आणि मी नेहमी म्हणतो, झोपला तरी हरकत नाही, फक्त घोरू नका, इतकं काम. मला विचारतात, महाराज असं का म्हणतात तुम्ही, घोरायचं का नाही. एवढ्यासाठीच की शेजाऱ्याची झोप मोडली नाही पाहिजे, असं आहे. त्याच्यामुळे हा जो सुंदर मंडप घातलेला आहे तो जागे राहण्यास ही प्रयोगशाळा आहे, आपल्या परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे. विचाराचं देवाणघेवाण, मंथन, चिंतन करण्याची ही प्रयोगशाळा आहे. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पहिली गोष्ट विचार करा, भविष्याचा, आयुष्याचा, पण भूतकाळाचा विचार करताना कमी करा. ऐका, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, अतिशय उत्कृष्ट श्लोक आहे. गीता काय सांगते? पंडित शब्दाची व्याख्या करते गीता. पंडित कुणाला म्हणायचं? जो शास्त्र पठन करतो त्याला पंडित म्हणायचं का? जो पुराण पठन करतो त्याला पंडित म्हणायचं का? जो कीर्तन चिंतन करतो त्याला पंडित म्हणायचं का? जो प्रवचन मंथन करतो त्याला पंडित म्हणायचं का? जो गायक वादन करतो त्याला पंडित म्हणायचं का? पंडिताची व्याख्या प्रेझेंट करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक ठिकाणी केलेली आहे, पण भगवद्गीतेमध्ये उत्कृष्ट पंडित शब्दाची व्याख्या येते. गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. बघा, पंडित शब्दाची व्याख्या काय केली? गतासून गतासूंश्च असूंश्च न अनुशोचन्ति पंडिताः. पंडित शब्दाची व्याख्या काय आहे? जे झालं, जे होऊन गेलं, जे निघून गेलं, जे हातातून निसटलं, जे पुढे गेलं, जे परत येणार नाही, त्याचा विचार न करता भविष्याकडे पाहतो, त्याचं नाव पंडित आहे. त्याचं नाव पंडित आहे. पंडित शब्दाचा अर्थ काय? झालेल्या गोष्टीवरती रेखोट्या वळत, स्वतःच्या माथ्यावरती हात टेकवत, डोकं फोडून घेत आयुष्य जगणं, रखडत जगणं, याला पंडित म्हणत नाहीत. पंडित शब्दाची व्याख्या काय आहे? लक्षात घ्या, गेले होऊनी न चले आता काही, म्हणून जो पुन्हा लढण्यासाठी उभा राहतो त्याचं नाव पंडित आहे. अर्जुनाला गीता सांगत असताना याच मुद्द्यावरती सांगितली, याच्या आधी राज्य गमावलास, भूतकाळाकडे बघू नको,
तुझ्यासमोर परत युद्ध आहे, युद्धानंतरचा रिझल्ट आहे, एकतरी राज्य एकतरी स्वर्ग, लढ, युद्धाय कृतनिश्चय, याचं नाव पंडित आहे. पंडित शब्दाचा अर्थ काय? आमच्या आयुष्यामध्ये भविष्याचा विचार करण्यासाठी भूतकाळाला भूतकाळातच ठेवणं आणि वर्तमानात लढणं, याचं नाव पंडित आहे. ही पंडित शब्दाची व्याख्या आहे. हा जीवनातला पंडित आहे, पुस्तकातला पंडित नाही. हा ज्ञानातला पंडित नाही, हा वर्तनातला पंडित आहे. हा जगण्यातला पंडित आहे, हा आचार विचारातला पंडित आहे. लक्षात घ्या. आणि हे पांडित्य ज्याच्या जीवनामध्ये आलं त्याला जगायचं कशासाठी आणि जगून काय करायचं हे बरोबर उमगतं. माझे शब्द लक्षात घ्या. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मुळात विषय असा आहे, एखादं ताट आपल्या समोर वाढलंय, लक्ष देऊ नाही का? या अभंगाचा विचार काय आहे? पहिला विचार, जे जे होऊन गेलं त्याच्या पाठीमागचा विचार सोडून दे. आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू घात आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत. लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारे दंडवत घालतात, पाया पडतात, विनवणी करतात, हातापाया जोडतात एकाच गोष्टीसाठी. आता तरी शब्दप्रयोग काय आहे? इथून पुढे पाठीमागचं जे झालं गेलं ते विसरून जा. हिंदीमध्ये एका विचारवंतानं असं सांगितलेलं आहे, बीत गया सो बीत गया, तकदीर का शिकवा कौन करे. मोठे विचारवंत होऊन गेले वृंदावनातले. त्यांचे शब्द येते, जब तीर कमान से निकल गया उस तीर का पीछा कौन करे. जे झालं ते झालं, गेले होऊन न चले आता काही, पुढचा विचार कर, ही महत्वाची गोष्ट आहे. शब्द काय वापरतो मी? विचार कर, विचार कर. आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू, गेलं झालं, सोडून द्या. हरपल्याची नका चित्ती, करू खंती वायाच. तुकोबारायांचं सांगणं आहे. अरे जे हरवलं, जे गेलं, जे निसटलं, जे संपलं ते गेलं, ते गेलं. त्याची खंत करू नका, त्याचं दुःख बाळगू नका. हरपल्याची नका चित्ती, धरू खंती वायाच. ती खंत वाया जाणारी आहे, ती काळजी वाया जाणारी आहे. काळजी कडून पदरात काही पडत नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे? पावले ते म्हणा देवा, सहज सेवा या नावे. जे झालं ते देवाला पावलं म्हणा आणि त्याच्यातून हरवलेल्या वस्तूतून देखील देवाची एक प्रकारे सेवा करा. काय कर्म कौशल्य सांगितलं, योग कर्म सुकौशल्यम. जीवन जगत असताना, चालत वागत असताना, प्रापंचिक जीवन पार पाडत असताना, जबाबदाऱ्या पार पाडत असताना सहज आपल्या जीवनातून निसटणाऱ्या गोष्टींना परमार्थामध्ये कन्वर्ट करायची कला म्हणजे वारकरी संप्रदायाचं शिक्षण. पावले ते म्हणा देवा. अरे जे गेलं ते देवाला गेलं म्हणा. आता परत तुम्ही पुढे काय करणार आहात याचा विचार करा. विचार, विचार. मी वारंवार सांगेन, विचार. आता परत पुढे बघा. पहिली गोष्ट, विचार करायचा असेल तर ज्याच्यासाठी ब्रेन मिळालेली आहे, ज्याच्यासाठी शरीर मिळालेलं आहे, ज्याच्यासाठी बुद्धी मिळालेली आहे, त्याच्यासाठीच वापर करणं. विचार करायचा म्हणजे कोणता, काय, हा आपण पुढे बघणार आहोत. पण जी वस्तू ज्याच्यासाठी मिळाली त्याच्यासाठी वापर करता आली पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मनुष्य देह आहे. लक्ष देऊ नये का मी काय म्हणतोय? माणसाचा देह कशा करता? एकाच गोष्टी करता. ज्याच्यासाठी जे आलं त्याच्यासाठी ते वापर करण्याची कला केवळ माणसाच्या देहात असते. महत्वाची गोष्ट आहे का? एखादं ताट वाढून तुमच्या समोर ठेवले, कीर्तनातला शब्द आणि शब्द घरी घेऊन जा. एक ताट तुमच्या समोर वाढून ठेवलेला आहे. त्या ताटातले पदार्थ तुम्हाला आवडत नाहीत, त्या ताटातले पदार्थ तुम्हाला आवडत नाहीत. पर्याय, ताट बदलू शकता. पर्याय, स्वयंपाक बदलू शकता. पर्याय, ऑर्डर दुसरी देऊ शकता. पर्याय, स्वतः करू शकता. पर्याय अनेक आहेत. मला काय म्हणायचं आहे? ताटातलं वाढलेलं अन्न जर यदाकदाचित तुम्हाला आवडलं नसेल तर तुम्ही बदलू शकता. याला म्हणतात माणसाचा देह. इतर प्राण्यांच्या समोर दोनच ऑप्शन आहेत, एक तरी खा नाहीतर उपाशी राहा. पर्याय किती आहेत? दोनच पर्याय. एक तरी उपाशी राहा, एक तरी जेवण करा. म्हशीच्या समोर टाकलेला चारा काय करते? म्हशी सांभाळताना बरोबर ना? मग ऑब्जेक्शन घेते का? आय डोंट लाईक दिस, प्लीज चेंज द मेन्यू कधी म्हणते? आतापर्यंत कधी म्हशीनं असं बोललेलं आहे का तुम्हाला?
दानवाडातली म्हस असेल तर मला अंदाज नाही बुवा, जरा बोलके व्हा. आतापर्यंत म्हशीनं कधी अशी तक्रार केली का? अहो म्हस तरी म्हस काय म्हशीकडून शिकावं? तक्रार करू नये हे म्हशीकडून शिकावं. अहो गोठ्यात जाता दूध काढता बाहेर येता काहीतरी शिकून या. काय शिकायचं? म्हशीकडून काय शिकायचं? इतकं छान मंदिर बांधलं, कधी म्हशीनं तक्रार करायला कधी आली का इथं? एखादी सुटली आणि डायरेक्ट मंदिराकडे गेली, भा देवा आता कसं काय होईल माझं? कधी कुठल्या देवा? नाही ना, आतापर्यंत म्हशीनं कोणती तक्रार केलेली नाही. ऐका, कधी रंगाबद्दल तक्रार नाही. म्हशीचा रंग कोणता? कधी क्रीम मागते, कधी रंगाबद्दल तक्रार नाही. कधी अंगाबद्दल डाएटवर जाते नाही. कधी शिंगाबद्दल जसं आहे तसं स्वीकार करते. पण तरी देखील जनावरांच्या राज्यामध्ये दोनच पर्याय आहेत. एक पहिला पर्याय काय? खाणं. दुसरा पर्याय काय? उपाशी राहणं. माणसाचा देह असा आहे की इथं तुम्ही कोणतीही दिशा बदलू शकता. हा माणूस नावाचा देह असा आहे, हे मनुष्य नावाची जात अशी आहे की इथं दोन्हीपैकी एक कोणत्याही बाजूला जाऊ शकता. इथं राईट अँगल, लेफ्ट अँगल, सगळे अँगल्स आहेत. कोणीकडच्याही बाजूला जाऊ शकता. लेफ्ट वरून राईट, राईट वरून लेफ्ट, काहीही होऊ शकता. या माणसाच्या देहामध्ये आल्यानंतर तुम्ही देव होऊ शकता. या माणसाच्या देहामध्ये आल्यानंतर तुम्ही संत होऊ शकता. आणि या माणसाच्या देहात आल्यानंतर तुम्ही दानव आणि राक्षस देखील होऊ शकता. एव्हरीथिंग इज पॉसिबल या देहात. या माणसाच्या शरीरामध्ये काहीही शक्य आहे. कारण ज्ञानराज, आणि ऐका, जगातल्या जन्म मरणाची परंपरा खंडित करण्याची ताकद केवळ या माणसाच्या देहात आहे. ज्ञानराजांची ज्ञानेश्वरी उलगडून बघितली की मग लक्षात येतं. ज्ञानराजे काय सांगतात? येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किम बहुना येरझारे चिरापडे. याच शरीराने, याच देहाने, याच माणूस नावाच्या या 3.5 हाताच्या या आकाराने अखंड जन्म मरणाची परंपरा नष्ट करण्याची ताकद या देहात आहे. सगळं काही करू शकता. या देहामध्ये आल्यानंतर सगळं शक्य आहे. अशक्य काहीच नाही. पवित्र, अपवित्र, चांगलं, वांगलं, देव, दानव, संत, मानव काहीही होऊ शकता. काहीही बनवू शकता. मला तरी असं वाटतं फक्त ठरवलं पाहिजे. ठरवलं. उपनिषदामध्ये घोषणा आहे, माणूस जसा ठरवतो तसा तो करू शकतो. मग माणूस करत नाही का? ठरवत नाही. ठरवत नाही. ठरवत नाही. माझा मुद्दा ऐकून घ्या. ठरवत नाही. 1000 लोकांना जेवण घालायचं ठरवलं तर करू शकतो. आणि 1000 लोकांच्या दरवर्षी फक्त पंक्ती झोडायच्या ठरवलं तर. काही जण फक्त पंक्तीवारीच असतात. सप्ताह सुरू झाला, पंक्तीला अख्खं कुटुंब घेऊन येतात. फार गमतीदार मजेदार माणसं असतात. सप्ताहातील दिंडी पहिली तर किती? 11 रुपये. आणि पंक्तीत माणसं मोजली तर 11 माणसं घरातली. आणि तरी देखील उन्हाळ्यातला मठ्ठा पिऊन जाताना मठ्ठा जरा आंबटच होता. किती आंबट असेल हा? मग मठ्ठाच्या ऐवजी पाटीत रट्टा आणायला काय हरकत आहे? गटा गटा पितो आणि मठ्ठ्याला पुन्हा म्हणतो आंबटच आहे. कमाल आहे की नाही? ठरवतात का नाही? शेजाऱ्याला घर बांधून द्यायचं ठरवलं तर तेही शक्य आहे. आणि शेजाऱ्याच्या घरात बरोबर काडी लावायची ठरवली तर. मग मोस्टली माणसं कशात इंटरेस्ट घेतात? दानवाडकरात काय अनुभव आहे तुमचा? नाही, मोकळं बोला, मोकळं. शेजार पाजाऱ्याकडे बघू नका. मला माहिती आहे सगळे शेजार पाजारी मिळूनच आलेली असतात. बोलायचं अवघड आहे हो कीर्तन. हे रिअल कंडिशन आहे. जे कराल ठरवाल ते होऊ शकतं. माणसाच्या जीवनात सगळ्यात मोठा ड्रॉबॅक जर काय असेल तर आपण ठरवत नाही आणि संत ठरवतात. मला काय करायचं आहे हे संतांनी ठरवलेलं आहे, निवडलेलं आहे. त्या रस्त्यावरती ते चालायला लागलेले. माझा मुद्दा ऐकून घ्या. माणसाचा देह हा असा आहे की इथं जे ठरवाल ते होऊ शकतं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या देहात आल्यानंतर माणूस देव होऊ शकतो. ही ताकद या देहाची आहे. नरदेहाला भगवंत बनवू शकतो. ही क्षमता या देहाची आहे. जरा विचार करा ना. मी साधी सोपी गोष्ट सांगतो.
एखादा मनुष्य आपल्या आयुष्याची अतिउच्च उंची गाठतो आणि एखादा मनुष्य दारू पिऊन रोडच्या कडेला पडतो. दोन्ही माणसंच आहेत. दोन्ही कोण आहेत? माणसंच आहेत. दोघांची जन्माला येण्याची पद्धत एकसारखीच आहे का वेगवेगळी आहे? 9 महिने 9 दिवस वेट अँड देन, बरोबर ना? 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये वाट पाहायची, पुन्हा बाहेर यायचं. दोघांची जन्माला येण्याची पद्धत एकसारखीच. पर दोघांच्या शरीरात रक्तगट सारखाच. असं नाही की दारू पिलेल्या माणसाच्या शरीरात पाणी असतं आणि कीर्तन करणाऱ्याच्या शरीरात तेवढंच रक्त असतं. अजिबात नाही. नाहीतर माणसं कीर्तन करायला फाडून काढली असती. अजिबात नाही. रक्त प्रत्येकाच्या शरीरात आहे, बरोबर ना? रक्त प्रत्येकाच्या शरीरात आहे. जन्माला येण्याची पद्धत सारखी आहे. देवानं दिलेली बुद्धी सारखी आहे. ददामी बुद्धी योगम तम, गीता घोषणा करते, भगवान घोषणा करतात, मी बुद्धी देतो. मग देवानं दिलेली बुद्धी सारखी आहे. 2 हात 2 पाय डोळे ब्रेन सगळं काही दिलं. जन्माला येण्याची पद्धत एक आहे, रक्त एक आहे, हृदय एक आहे, विचार भिन्न आहेत. माझा मुद्दा लक्षात घ्या. मग परिणाम का वेगळे? विचार वेगळे. परिणाम कशासाठी वेगळे? एक आयुष्याची उंची गाठतो आणि एक रस्त्याच्या कडेला रोडवरती दारू पिऊन पडतो. मग दारू पिऊन पडणाराही माणूसच आणि आयुष्याची उंची गाठणाराही माणूसच. फरक कशात आहे? फरक तुम्ही आयुष्याच्या बाबतीत केलेल्या विचारात फरक आहे. तुम्ही विचार कसा करता याच्यावर तुमचं आयुष्य, भविष्य आणि तुमचं व्यक्तिमत्व उभं राहतं. व्यक्तिमत्व, कोणता विचार करता याच्यावर तुमचे बेनिफिट्स असतात, ते लक्षात ठेवा. रिझल्ट काय येतो? तुम्ही कोणता विचार करता याच्यावर रिझल्ट डिपेंड आहे, याच्यावर निकाल डिपेंड आहे, याच्यावर बेनिफिट्स डिपेंड आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग कोणता विचार करता हे फार महत्वाचं. या देहाकडे बघितलं तर सगळं, मी नेहमी वारंवार सांगतो, सगळं शक्य आहे. सगळं शक्य आहे. देव चांगला विचार केला तर देव आलाच पाहिजे. उदाहरण देऊ. भिल्लाच्या घरात जन्मलेली शबरी. भिल्लाच्या घरात कोण जन्मलं? शबरी. अरे भिल्लाची कन्या आहे ती. तिची वर्ण, तिची जात काही अशी उच्च नाही आहे. वर्णानाम ब्राह्मणो गुरु, शास्त्र सांगतं वर्णामध्ये ब्राह्मण गुरु आहेत आणि सगळ्यात खालची जात म्हणजे भिल्ल आहे. भिल्ल भिल्ल भिल्ल. आणि त्या भिल्लाच्या घरात कोण जन्माला आली? शबरी. पण त्या शबरीच्या दारात आणि घरात कोण आलं? जगाचा मालक आला, बरोबर ना? मग जगाचा मालक शबरीच्या घरात जेवायला येतो. सिद्धांत काय आहे? सिद्धांत एकच आहे. तुम्ही कुठे जन्माला येता, तुम्ही काळे का गोरे, तुम्ही उंच का ठेंगणे, तुम्ही लहान का मोठे, तुम्ही गरीब का श्रीमंत, तुम्ही या जातीचे का त्या जातीचे, तुम्ही या धर्माचे का त्या धर्माचे, तुम्ही स्त्री का पुरुष, तुम्ही स्वदेशी का परदेशी, काहीच फरक नाही भक्तीमध्ये. या देहात आल्यानंतर जर चांगला विचार करू शकला तर देव तुम्हाला भेटायला येतो आणि तुमच्या आयुष्याला उंची देतो. हे शबरीचा सिद्धांत आम्हाला समजावून जातो. ऐका, मंदिरामध्ये राहून जर तुम्ही चुकीचा विचार केला तर शिक्षा भोगावीच लागणार. आणि खटीकखान्यात राहून जर तुम्ही चांगला विचार केला तर देव तुम्हाला भेटायलाच येणार. जगाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायामध्ये हा इतिहास घडलेला आहे. इतिहास कोणता आहे? या वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका अशा व्यक्तिमत्वाला संतत्व बहाल केलेलं आहे की ते संत जगमान्य होतील की नाही शंका आहे, पण ते देवमान्य आणि संतमान्य नक्की होतात. कोण आहे? तुकोबारायांचे वक्तव्य पहा. सजन कसाया विकुला गे मास. कोण आहेत ते? सजन कसाई. धंदा कोणता? खटीकखान्यात. अरे खटीकखान्यात चांगला विचार केला तर देव त्या खटीकखान्याचं मंदिर बनवायला येतो. माझा मुद्दा लक्षात घ्या. कुठे जन्माला आला हे महत्वाचं नाही, पण जिथे जन्माला आला तिथं येऊन तुम्ही कोणता विचार करताय हे महत्वाचं आहे. विचार. माझ्या कीर्तनाचं टायटल काय आहे? विचार. क्षणोक्षणा हाची करावा विचार. विचार महत्वाचे.
खटिक काढायचं काय सिद्धांत? म्हणून केवळ त्यांच्या कथा ऐकायच्या का आपण? नाही, त्या कथा केवळ ऐकायच्या नाहीत, तर त्या कथा आमच्या जीवनाचा परिपाठ बनला पाहिजे. कीर्तन म्हणजे असं नाही एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडलं. ते का नवरा बायकोचं भांडण नाही का कीर्तन म्हणजे? कीर्तन म्हणजे नाही तर नवरा बायको भांडताना कशी? अहो, तुमच्या पुरुषांची जात अशी मेली, बायको म्हणते. तुम्ही पुरुष म्हणजे एका कानाने ऐकता आणि दुसऱ्या कानाने सोडता. बरं, पुरुषी दानवाडचाच होता, वाढ बोलणाराच होता. तो का कमी होता का? तो म्हटला बाबा ठीक आहे, आमची पुरुषांची जात अशीच आहे, आम्ही एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडतो. पण तुमच्या महिलांचं काय? तुम्ही दोन्ही कानाने ऐकतो आणि तोंडाने सोडता. तोंडात काही मुद्दा लक्षात घ्या. हे कीर्तन म्हणजे कसं आहे का एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडायचं? अजिबात नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. त्यांच्या कथा केवळ ऐकायच्या नाहीत, त्या कथा आपल्या जीवनाचा परिपाठ बनले पाहिजेत. त्या कीर्तनामध्ये आपल्यासाठी काय आहे, माझ्यासाठी काय आहे, हे शोधणं म्हणजे कीर्तन ऐकणं. कीर्तन म्हणजे काय फिल्म बघणं आहे का? अजिबात नाही. कीर्तन म्हणजे स्वतःचं स्वतः परीक्षण करण्यासाठी मिळालेली संधी म्हणजे कीर्तन. लक्षात घ्या, काय कीर्तनात माझ्यासाठी आहे आणि मी घेऊन काय जातोय घरी, याचं मंथन चिंतन करत घरी जाणे. याच्यासाठी इतका मोठा मंडप आहे, याच्यासाठी हा जनसमुदाय, याच्यासाठी हा सामाजिक खर्च केला जातो, वक्ता बोलवला जातो, तो या चिंतनासाठी बोलवला जातो. माझा मुद्दा समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवन बेनिफिट्स कधी असतात हो? मला एक सांगा, ताटात वाढलेलं पंचपक्वानांचं भोजन सुनील महाराज, त्याचे बेनिफिट्स कधी कधी बेनिफिट्स आहेत? ताटाकडे बघत बसलं तर, ताटाला बघून सेल्फी काढून घेतला तर, सध्या तो प्रकार जास्त आहे. माणसं ताटाचे सेल्फी काढतात आणि जेवल्यानंतर पोटाचे सेल्फी काढतात. पोट भरून जेवण केलं. मला काय म्हणायचंय, ताटात वाढलेलं पंचपक्वानांचं भोजन बेनिफिट कधी? खाल्ल्यावर. अजून नाही, अजूनही नाही, चुकलं. खाल्ल्यावर नाही, खावं तर लागतंच, पण खाल्लेलं पचल्यावर बेनिफिट आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या. ताटातलं ओठात आलं पाहिजे, ओठातलं पोटात गेलं पाहिजे आणि पोटातलं पचलं पाहिजे. त्यावेळेला पंचपक्वानांचं भोजनाचा निकाल आहे, रिझल्ट आहे, बेनिफिट आहे. तेव्हा नॉलेज, तत्वज्ञान, विचार गाठ्यात नको, गाठ्यातलं माथ्यात पाहिजे, माथ्यातलं हृदयात पाहिजे आणि हृदयातलं आपल्या कर्मातून आपल्या हातापायात ते उतरलं पाहिजे, आपल्या पांढऱ्या तांबड्या पेशीमध्ये ते उतरलं पाहिजे, आपल्या जगण्या वागण्यातून ते उतरलं पाहिजे. त्यावेळेला त्याचे बेनिफिट्स आहेत. माझा मुद्दा लक्षात घ्या, त्यावेळेला बेनिफिट्स आहेत. तोपर्यंत बेनिफिट नाही, अजिबात नाही. जे दिलंय त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे, तर त्याचा बेनिफिट आहे. देह दिला, वापर करा, बेनिफिट आहे. देह दिला, वापर करा, बेनिफिट आहे. परमेश्वराने जितकं दिलंय, विजू महाराज सगळं फॅन्टॅस्टिक दिलेलं आहे, एक नंबर. देवानं कोणतीच गोष्ट चुकीची दिलेली नाही. हे आजच्या कीर्तनातला मुद्दा तुमच्या मनीमानसी रुजवून घ्या. माणसं म्हणतात देवानं वाईट केलं, गुडघे दुखायला लागले. किती जण देवाच्या नावाने खापर फोडता बरं? फोडतात की नाहीत? गुडघे माझं नेहमीचं स्टेटमेंट आहे, दात पडले, तक्रार कुणाला? देवाला. मी म्हणतो दात पडलेच पाहिजेत, देव करतो ते चांगलंच करतो. तुम्ही म्हणाल महाराज तुमचे अजून पडायचे नाही हो, तसं नाही. ते दात पडलेच पाहिजेत, कारण पडलेले दात बसवता येतात, पण निकामी झालेल्या आतडी बसवता येत नाही. म्हाताऱ्याचे दात पडले नाहीत आणि आतडी कमजोर झाली की ते काय काय खाईल भरोसा नाही. दातातून खाली जाईल पण पोटात पचलं पाहिजे ना, मग दात पडले पाहिजेत. देवाची सिस्टीम लक्षात घ्या. अहो, गुडघे म्हाताऱ्याचे दुखलेच पाहिजेत, कारण म्हातारपणी गुडघे जर नाही दुखले तर म्हाताऱ्याला शोधायला गावात एक माणूस ठेवावा लागेल. माझा मुद्दा लक्षात घ्या. मग ते कुठं हिंडील काही सांगता येत नाही. मग दानवाड काय, कुटवाड काय, घोसरवाड काय, दत्तवाड काय, बरोबर अवघड आहे ना. अहो, झालंच पाहिजे, ते पर्याय नाही त्याला. ते गुडघं दुखतंय म्हणून घर धरून बसतंय, कळलं पाहिजे ना आपल्याला.
देव करतो ते चांगलंच करतो. एक एक कनेक्शन तोडत 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 नंतर मीटर काढून घेतो, विषय संपला. करतो ते चांगलं करतो, याच्यात विषय काय आहे? परमेश्वरानं दिलेलं सगळ्यांना चांगलं आहे. बाहुली मनुष्य देही निज ज्ञान घातले पायी. मनुष्य देहामध्ये स्पेशल नॉलेज दिलेलं आहे, पण असं नका समजू की कुत्र्या मांजरांच्या मध्ये अजिबात ज्ञान दिलेलं नाही. दिलंय. सामान्यांना देखील सामान्य ज्ञान दिलेलं आहे आणि स्पेशल ज्ञान माणसाला दिलेलं आहे. लक्षात घ्या, माझे एक एक शब्द अंडरलाईन करून घ्या. कुत्र्याला देवानं ज्ञान दिलं की नाही? काही कीर्तनकार म्हणतात माणसाला विचार दिलाय, कुत्र्याला नाही. अजिबात नाही. देवानं कुत्र्याला विचार दिलेत, देवानं गाढवाला विचार दिलाय, देवानं घोड्याला विचार दिलाय, देवानं बोकडाला विचार दिलाय, देवानं ढेकणाला देखील विचार दिलाय. देवानं जगातल्या प्रत्येक यच्च यावत जीव प्राण्याच्या बुद्धीमध्ये विचार करण्याची क्षमता दिलेली आहे, पण निज ज्ञान घातले पायी हे केवळ माणसामध्ये आहे. इतर ज्ञान आहे ना. ज्ञानाचे 3 प्रकार आहेत. एक अत्यंत ज्ञानाचा अभाव, त्याला जड म्हणतो. एक ज्ञानाची अभिंग वृद्धी म्हणजे केवळ भोगाचं ज्ञान, याला पशु म्हणतो. आणि निजतत्वाचं ज्ञान, याला माणूस म्हणतो. ज्ञानाचे 3 प्रकार आहेत. अत्यंत ज्ञानाचा अभाव त्याला जड म्हणतात, भोगाचं ज्ञान त्याला पशु म्हणतात, आणि स्वतःच्या आत्मतत्वाचं ज्ञान करून घेणं याला माणूस म्हणतात. हे माणसाकडे मिळालेलं ज्ञान आहे. म्हणजे इतर प्राण्यांच्या ठिकाणी नाही असं समजू नका. देवानं सगळ्यांना चांगलंच दिलेलं आहे. जगाच्या देवाच्या जगात वाईट काहीच नाही. हे मी रोखठोक या गादीवरती उभं राहून सांगतो तुम्हाला. काहीच वाईट नाही. मला सांगा, एखादा चित्र आहे, त्या चित्रात जर काही तुम्ही डाऊट काढत असाल, फॉल्ट काढत असाल, तर तो इनडायरेक्टली त्या चित्रातला आहे का चित्रकारातला आहे? चित्रामध्ये निघालेला फॉल्ट हा चित्राचा आहे का चित्रकाराचा आहे? चित्रकाराचा आहे. मग जगामध्ये निघालेला फॉल्ट हा जगाचा आहे का जग निर्माण करणाऱ्या देवाचा आहे? मग देवात फॉल्ट करणारे आम्ही किती शहाणे बघा ना. माझा विचार करण्यात मुद्दा लक्षात घ्या. देवानं दिलं ते सगळं छानच दिलं, तुकोबारायांनी ते आहे तसं स्वीकार केलं. आम्ही न देखू अवगुणा पापी पवित्र शहाणा, अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू सेवा, आम्ही न देखू अवगुणा. पापी पवित्र शहाणा, आम्ही काहीच बघणार नाही. का फॉल्ट करावा? दिलं ते सगळं चांगलं दिलं. कुत्र्यात देखील चांगले विचार दिलेत. सामान्य आहे, सामान्य आहे, पण दिलेत ना. आता दानवाडमध्ये भरपूर कुत्री आहेत. मी अनेक वेळेला जाताना माझ्या गाडीच्या पाठीमागे एक लागलं होतं. भरपूर कुत्री आहेत दानवाडमध्ये. कधी कधी रस्त्याने जाताना तुम्हाला एक कुत्र भेटतं. मॉर्निंग वॉकिंग करत असाल तर. माणसं आता वॉकिंगला कुठं जातात? दिवसभर मोबाईलवर टॉकिंगच करतात. रस्त्याने जाताना समोर एक कुत्र दिसतं, आणि कुत्र दिसल्याबरोबर कुत्र तुमच्याकडे बघतं आणि तुम्ही कुत्र्याकडे बघता. अशी कधी कधी तरी नजरानजर होते की नाही? होते. मग तुम्ही काय करता? चन्नप्प महाराज काय करतात माहितीये का? माणसं कुत्र्याला तुम्ही बघता आणि बघितलं की फक्त खाली वागता. खाली वागल्याबरोबर जिथं कुत्र बसलं गणेश महाराज, तिथून ती उभं राहतं आणि गपचूप निघून जात. का जात? कारण ती कुत्र विचार करतं, ज्या अर्थी हे मला बघतय आणि बघून वागतय, त्या अर्थी हे दगड घेऊन मला मारायच्या विचारात दिसतंय. मुद्दा लक्षात. त्याच्याकडे हे विचार करण्याचं क्षमता नसती तर ते गेलं असतं का? त्याच्यात ती क्षमता आहे. त्याला माहिती आहे, ते ठरवत आहे, जरी मी कुत्र असलो तरी हे माझ्यापेक्षा बेकार कुत्र आहे. लक्षात घ्या. ते गपचूप निघून जातो. हा विचार कुठून स्फुरला? विचार कुठून स्फुरला? विचार करा ना तुम्ही. हा विचार देवाने दिलेली दानत आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये दिलेला आहे. सगळीकडं आपण वापर करत नाही, त्याची काही चूक आहे? त्यानं दिलं ते छानच दिलंय. चुलीत घातलेली लाकडं आणि चुलीत न घातलेली लाकडं, अग्नी कुणात आहे? दोन्हीत आहे. फक्त चुलीत घातलेल्या लाकडामध्ये अग्नी प्रगट नाही, प्रगट आहे. आणि चुलीत जी लाकडं घातली नाहीत त्याच्यात अग्नी प्रगट नाही. जी माणसं परमार्थात आली त्यांच्यातलं ज्ञान प्रगट आहे,
आणि जी माणसं परमार्थात आली नाही त्यांचं ज्ञान प्रगट नाही. पण आहे ना, या देहाला नावं ठेवायचं काय कारण आहे? जरी या देहाविषयी स्टेटमेंट दिलेलं असेल जगद्गुरूंनी, मदालसामध्ये जरी आपल्या पोराला मदालसेनं जरी सांगितलं काय, हे देह कसा आहे, रक्त रेत दुर्गंधी नरकमुताने भरली रे, नवा ठाई फाटुनी गेली. 9 ठिकाणी फाटलेलं शरीर आहे, ते त्वा आम्हासी दिधली रे. देवा, जरी हे फाटका असलं, नासका असलं, तुटका असलं, कुजका असलं, फर्स्ट स्टेटमेंट काय आहे? शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरांचे. पण हे कुणासाठी? जी माणसं या देहात येऊन चांगला विचार करत नाहीत त्यांच्यासाठी. मग जे या देहात येऊन चांगला विचार करतात त्यांच्या शरीराचं काय आहे? शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, गोसुले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर साध्य होया केले, शरीर साध्य होया केले, शरीर साध्य होया केले, शरीर साध्य होया केले, शरीर साधिले परब्रह्म, शरीर उत्तम शरीर उत्तम शरीर साधले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले. काय? शरीरे साधले परब्रह्म. शरीराच्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे. नाचका असलं, कुचका असलं, फाटका असलं तरी या शरीरासारखं चांगलं शरीर जगाच्या पाठीवर मिळायचं नाही. ही ताकद या शरीराची आहे, ताकद शरीराची आहे. जगातली सगळ्यात किमती गोष्ट आम्हाला मिळालेली आहे की आम्ही माणूस आहोत. शरीर चांगलंच आहे, वाईट कुठे आहे? अनेक वाक्य सांगू का अजून तुम्हाला? विजय महाराज एक सगळ्यात मोठा सिद्धांत मांडतो मी. कानाचे कवडे ऐकून ऐका, करून ऐका. लाख मोलाचं बोलणार आहे. देव देतो ते चांगलंच देतो. याच्या नंतरचं वाक्य माझं आहे, लक्ष देऊन ऐका. देव देतो ते चांगलंच देतो, कारण चांगल्याला खराब देताच येत नाही. मुद्दा लक्षात घ्या बरं का. देवानं चांगलंच का दिलं म्हणावं? कारण एकच, चांगल्याला खराब देता येतच नाही. उदाहरण काय? दिव्याला अंधार देताच येत नाही, दिव्याला अंधार माहीतच नाही. साखरेला कडूपणा देताच येत नाही, साखरेला कडूपणा माहीतच नाही. चंदनाला दुर्गंध देताच येत नाही, चंदनाला दुर्गंध माहीतच नाही. आणि सज्जनांना दुर्गुण देताच येत नाही, कारण सज्जनांना दुर्गुण माहीतच नाही. प्रमाण काय? चंदनाचे हात पायही चंदन,
परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, सगळं आलं याच्यामध्ये. आणि मग तुकोबराय म्हणतात, सज्जनाला दुर्गुण तुका म्हणे तैसा, सज्जना माझा मुद्दा लक्षात घ्या. तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. काय आहे, चांगल्याला वाईट देता येत नाही. मग देवाने जे दिलं ते चांगलं का वाईट? चांगलं. मग वाईट का ठरतं? आमचा वापर चुकला, तो प्रॉपर चुकला. देवानं दिलेला देह वापर चुकीचा केला, रिझल्ट चुकीचे आले. ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी तीच गोष्ट वापरणं, याला म्हणतात वापर प्रॉपर करणं. लक्षात घ्या. वापर चुकला ना, पण रिझल्ट कसा येणार? घरातलं उदाहरण सांगू. इमॅजिन करा, आळंदीमध्ये मी आणि माझी मिसेस, बायको, पत्नी, काय म्हणायचं ते म्हणा, अर्धांगिनी. त्या अर्धांगिनी शब्दावरून मला एक आठवलं. अर्धांगिनी पुण्याची भाषा, पुण्याची माणसं, ती कधीच म्हणणार नाहीत ही माझी बायको. आपल्याकडे बायकोही म्हणत नाहीत, ही माझी मंडळी. अख्खं मंडळच त्यांचं. अर्धांगिनी, अर्धांगिनी. एक जण लग्न झाल्यानंतर बायको अशी जाम खाऊन खाऊन, आणि मग ती एका पार्टीमध्ये गेली. महाराज, पार्टीत गेल्यानंतर आपल्या पतिदेवानी त्यांच्या ओळख कशी करून द्यावी, ही माझी अर्धांगिनी. पार्टीत गेल्यानंतर काय म्हणावं?
ही माझी अर्धांगिनी. पण त्याचं दुर्दैव असं की त्याने ओळख कशी करून दिली, ही माझी डबलांगिनी. डबलांगिनी काय करावं आता? तुमच्याकरता चांगली सोय झाली ओळख करून द्यायची. बघा, आळंदीमध्ये मी आणि माझी पत्नी अर्धांगिनी गेलो. वापर चुकला की रिझल्ट चुकतो. मी याच्यावरती बोलतोय. वापर ज्याच्यासाठी जे आहे त्याच्यासाठी ते वापरलंच पाहिजे. नाही वापरला की चूक तुमची आहे, देवाची नाही. मी माझी पत्नी आळंदीमध्ये मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला गेलो. शॉपिंग वगैरे झालं. आता महिलांचं शॉपिंग म्हणजे तिला एक साडी घ्यायची होती, बरोबर. आणि महिलांची शॉपिंग म्हणजे पुरुषांकरता शॉकिंग असतं. आधी साडी घ्यायची म्हटलं तर राजू महाराज विजय महाराज लय अवघड असतं. पहिल्या दुकानात पहिली साडी बघायला सुरुवात केल्यापासून 100 दुकानातली 1000वी साडी बघून पुन्हा परत येताना पहिल्या दुकानातली पहिलीच साडी घेऊन येणे, याला म्हणतात महिलांची शॉपिंग. ज्यांनी त्यांनी आपला अनुभव तपासून बघावा. आम्ही दोघे गेलो, शॉपिंग भरपूर केली. येताना भाजीपालाही मार्केटमधून घेतला. आळंदीत भाजीपालाही घेतला. भाजीपाला घेतल्यानंतर माझ्या पत्नीने मला आठवण करून दिली, अहो घरामध्ये सगळं आहे, भाजी पण आपण घेतली, पण भाजी चिरण्यासाठी जी विळती आहे ती खराब झाली, आपण एखादा चाकू तरी घेऊ. म्हटलं चाकू घ्यायला काकू करायची काय गरज आहे, लगेच घेऊ, नो प्रॉब्लेम. मग एक सुंदरसा चाकू घेतला विथ कवरचा चाकू. सहज कोणी हात लावताना वर हात लावला तर कापू नये म्हणून कवर असते. मग ती कवरचा चाकू, छान चाकू घेतला. घरी आलो आनंदाने. पहिल्याच दिवशी चाकू कसा याचं ट्रायल करण्यासाठी भाजी मीच कापली, तसं रोज कापतो असं गैरसमज करून घेऊन मग ती भाजी कापली. भाजी छान झाली. 8-15 दिवस झाले, भोजन उत्कृष्ट होऊ लागलं, अतिशय छान जेवण चांगलं होऊ लागलं. 8-15 दिवसानं झालं काय, माझं तिच्यात वाद झाला. काय झाला? वाद झाला. वाद विवादात गेला, विवाद भांडणात गेलं. भांडण जरा अटीतटीत टोकाचं झालं. आणि अचानक टेबलवरती ठेवलेल्या एका डिशमध्ये ठेवलेल्या 5 ऍपल पैकी एका ऍपलवरती उलटा ठेवलेला घुसवलेला तो चाकू मला दिसला. तुम्ही चाकू घेतला आणि तिच्या गळ्याला लावला, कापला म्हणू नका. बर चला ठीक आहे तुमच्यासाठी. मी जर कापलं असता काय झालं असतं? माझ्या घरी हभप आले असते का? नाही. मग माझ्या घरी मभप आले असते. मभप म्हणजे महाराष्ट्राचे भयानक पोलीस. हभप आले असते का माझ्या घरी? बर मी कापल्यानंतर माझ्या घरी पोलीस का आले? चाकू आणला होता कशासाठी? भाजी कापायसाठी. मग ज्या चाकूने बटाटा कापायचा आहे, भाजी कापायची आहे, बटाटा कापायचा आहे, त्याच चाकूने जर मी माणसाला पटाटा सटाटा कापू लागलो, लक्षात घ्या. मग ही चूक कुणाची? चाकूची का वापर करणाऱ्याची? चाकू तोच आहे ज्याने बटाटा कापला जातो. चाकू तोच आहे ज्याने माणसं कापली गेली. चाकूचा वापर चुकला, चाकूचा रिझल्ट चुकीचा आला. माझा मुद्दा लक्षात घ्या. ज्याच्यासाठी जे दिलं त्याच्यासाठी तेच. जगाचा इतिहास आहे. एका स्त्रीने तलवार काढली म्यानातून आणि तलवार काढल्यानंतर काय केलं? ब्रिटिशांना कापलं. तर तिला मोबदल्यात झाशी मिळाली होती. लक्ष्मीबाई. झाशीची राणी कोण? लक्ष्मीबाई. तलवार काढली, ब्रिटिशांना कापलं, झाशी मिळाली. दुसरी एक बाई होती, तिनं भारतीयांनाच कापलं, फाशी मिळाली. एकाला फाशी आणि एकाला झाशी. का? तलवारीचा वापर चुकला. मग एखाद्याला सुख आणि एखाद्याला दुःख का? एखाद्याच्या जीवनामध्ये आनंद आणि एखाद्याच्या जीवनामध्ये केवळ वेदना का? एखाद्याचं उच्च जीवन आणि एखाद्याचं रस्त्यावर पडलेलं जीवन का? देह सर्वांना मिळाला, पण देहाचा वापर चुकला. देहाचा वापर काय आहे? देवे दिला देह
भजना गोमटा याच्यासाठी दिला. आणि आम्ही वापर कशासाठी केला? तो या झाला कशाचा? बरोबर ना? देवे दिला देह भजना गोमटा आणि तो हा झाला बरोबर ना? फाटिके चुकीच्या ठिकाणी आपण वापरला ना देहाचा वापर चुकला, विषय संपला. एक वाक्य सांगू का? देवानं दिलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे हो, वाईट काहीच नाही. अजून ऐका, देवानं दिलेला मोह, देवानं दिलेली माया, देवानं दिलेली ममता, देवानं दिलेली आसक्ती, देवानं दिलेला क्रोध, देवाने दिलेला राग, देवाने दिलेला लोभ, हे सगळे विकार नाहीत, चांगले आहेत. वापर चुकला. आमचा काय झाला? वापर चुकला. ऐका, माया चांगली का वाईट? पारमार्थिक मंडळींनी उत्तर द्यावं. माया चांगली का वाईट? चांगली. वाईट कशी ठरेल ती? आपण म्हणतो माया नदी पार करावी, माया वाईट आहे, माया वाईट आहे. माया अजिबात नाही, माया चांगली आहे. फरक एवढाच आहे विजूदादा, ती जर प्रपंचाला लावली तर संसार होतो आणि देवाला लावली की परमार्थ होतो. मुद्दा एवढाच आहे, वेगळं काहीच नाही. हे माझं बोलणं नाही, मी प्रमाणाशिवाय बोलत नाही. आणि आमची चंदूरची माणसांचा एक स्वभाव आहे, प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. आणि जर प्रमाणाशिवाय बोलला तर ते प्रमाणातच जवळ घेतात. ज्याला कळालं त्याला कळालं, जो खाऊन आलाय त्याला काही शब्द कळत नाही. माझा मुद्दा लक्षात घ्या. माया तीच आहे, प्रपंचाला लावली की संसार होतो आणि देवाला लावली की परमार्थ होतो. मग जगद्गुरु तुकोबारायांनी माया नष्ट करायला सांगितली नाही, माया संकल्पित करायला सांगितली. हे चितोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा, हीच थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावे माया संसाराचे, संकल्पावे माया संसाराचे, ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे, ठेविले अनंते तैसे रहावे. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, गोविंदे अनंत तैसेची रहावे, गोविंदे अनंत तैसेची रहावे, गोविंदे अनंत तैसेची रहावे. हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. माया चांगली का वाईट? माया चांगली. क्रोध चांगला का वाईट? क्रोध चांगला. त्याचा वापर योग्य करा. योजकच तत्र दुर्लभ. त्याचा वापर कळला ना, सगळं चांगलं होतं जगातलं. आता समाजामध्ये वेगवेगळ्या जातीपाती असतात, वेगवेगळी आता मराठा जात आहे,
जैन जात आहे, लिंगायत जात आहे. ह्या जाती म्हणजे विविधता आहे, विषमता नाही. वापर कळला पाहिजे, तो प्रॉपर कळला पाहिजे. माझा मुद्दा लक्षात घ्या. ती समाजाची व्यवस्था आहे, तो भेद नाही. तो भेद नाही. तुझं मज नाही भेद, पण काय केला सहज विनोद म्हणून जाती. हे जस्ट जोक म्हणून आपण त्याच्याकडे बघायचं आहोत. एकाच मंडपाखाली अहिंसेचे प्रवर्तक तुकोबाराय अहिंसेची उच्च कोटीची अवस्था सांगतात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि जैन धर्म काय वेगळं सांगतो? तेच ना, अहिंसा परमो धर्म. दुसऱ्याला वेदना नाही झाली पाहिजे, याचं नाव धर्म आहे. मग विचारात कुठे फरक आहे? लक्षात घ्या. विचारात काहीच बदल नाही ना, मग आचारात कशासाठी बदल करायचा? एकमेकांच्या उच्चारात कशासाठी बदल करायचा? सगळे एकच. वापर चुकला की भेद, वापर योग्य केला की एकाच मंडपात येणार. माझा मुद्दा लक्षात घ्या. तसं देहाचा वापर योग्य केला की भवनदी पार होणारच. विचार काय करायचा हे महत्वाचं आहे. माझा मुद्दा पुन्हा पुन्हा ऐकून घ्या. वापर चुकला की रिझल्ट चुकला, याच्यात काही वाद नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? या देहाचा वापर करा, योग्य करा, योग्य किमतीत मिळालेला आहे. साधू असो कोणी असो, सगळ्यांना सारखंच दिलंय. सगळ्यांना 24 तासच आहेत. सगळ्यांना तेच हाडामासाचं शरीर आहे. सगळ्यांना सारखीच बुद्धी आहे. सगळ्यांना सारखाच हातपाय आहे. मग हे सगळं सारखंच आहे, तर बदल का? ज्यांनी वापर केला. काय वापर करायचा आहे देहाला येऊन? देह ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरायचा आहे. कशासाठी देह दिला? विचार करण्यासाठी. कोणता विचार? भवनदीला पार करण्यासाठी. क्षणोक्षणाची करावा विचार, तरा वया पार भवसिंधू. मग का करायचा? कारण हा जो देह आहे ना, हा परमानेंट नाही आहे, टेम्पररी आहे. जॉब कधी जाऊ शकतो. लक्षात घ्या. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान शब्दाचा समानार्थी शब्द योग्य वापर करा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हाच विचार करा. क्षणोक्षणा हा नाही, हा ची, याच्यासाठीच देह मिळाला. हे जगद्गुरु तुकोबारायांचा आजच्या अभंगातलं वैशिष्ट्य आहे. मधली चाल होईल आणि नंतर पुढे 15 मिनिटांमध्ये अत्यंत महत्वाचे मोलाचं चिंतन मी तुमच्या समोर मांडणार आहे. कीर्तन वेळेत संपेल, काही काळजी करू नका. भूक लागली तर कंट्रोल करा, अर्धा तास. या मधली चाल. हरी क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू, तरावया पार भवसिंधू.
नाशिवंत देह जाणार सकळ रवया पार भव सिंधू रावया पार भव सिंधू रवया पार रावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार क्षणोक्षणी हाती करावा विचार करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ वया पार करावया पार भव करावया पार भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह आयुष्य का तो काळ सावधान क्या सावधान
विष खातो काळ सावधान 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 खातो खातो काळ सावधान आयुष्य खातो सावधान आयुष्य खातो काळ सावधान आशिवंत रे प्रत्येकाने टाळ्या वाजवायचं, मधलं भजन करायचं आहे. मंडपात बसलेले, बाहेर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, ओट्यावर बसलेले, रस्त्यावर बसलेले, घरात बसलेले, जिथंपर्यंत आवाज ऐकू जाईल तिथंपर्यंत प्रत्येकाने टाळ्या वाजवायचे आणि टाळ्या वाजवायला टाळाटाळ करायची नाही. मुखानं भगवंताचं नाव घ्यायचं, हात वर करायचं आणि प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या. भजनामध्ये देव उतरला पाहिजे, रंगदेवता उतरली पाहिजे. विठोबार कुमारी सगळे टाळ्या वाजवा. मुखामध्ये भगवंताचं नाव घ्या. क्या बात है. हाताचा योग्य वापर. भगवंताच्या मुखामध्ये भजनामध्ये टाळी वाजवायची. टाळकरी टाळकरी कुंडली कवलदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
जरा जरा घाम पुसून घ्या आता तुम्ही. असा आहे ह्या भजनातला आनंद. हं? मला वाटतं टाळकऱ्यांना कीर्तनानंतर पहिला सरबत पाजा. हं? या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे, येते वृद्ध होती तरुण रे. त्याच्यामुळे तरुण दुरून बघण्यासाठी नाहीत, हे आधी लक्षात ठेवा. याला म्हणतात कीर्तनाचा, वेळेचा, हातांचा, टाळ्यांचा, टाळाचा, वादनाचा, मुखाचा, देहाचा, गावाचा, पैशाचा, सगळ्या गोष्टीचा योग्य वापर म्हणजे हरिनाम, अखंड हरिनाम सप्ताह. योग्य वापर. माझा मुद्दा काय चाललाय? देहाचा योग्य वापर, योग्य रिझल्ट, योग्य परिणाम, योग्य. मग याच का देहात? त्याचं कारण आहे, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. मग हाच का देह निवडला? दुसरा देह नव्हता का? तुकोबारांना गाढव कुत्र मांजर काही माहित नाही का? सगळं माहिती आहे. मग हाच का देह? कारण निजज्ञान घातले पाही याच देहामध्ये. ज्याच्या जी क्षमता आहे त्याला ते काम सांगावं. साधी गोष्ट आहे. एखादा मनुष्य दगड उचलायच्या क्षमतेमध्ये असेल त्याला सांगा दगड उचल, तो दगड उचलेल. ज्याला कुणीतरी उचलून घरात घेऊन गेलो पाहिजे अशा परिस्थितीत पडलंय, त्याला जर तुम्ही म्हटला दगड उचल, तर तुम्ही किती दगडाच्या विचाराचे. एखाद्याला म्हटलं गाडीला धक्का दे, तो म्हणतो बाबा गाडीला धक्का उद्या देईन, पण आज मला धक्का देत देत माझ्या घरी पोहोचव. ज्याच्याकडे जी क्षमता आहे त्याला ते सांगावं. माणसाच्या देहातच विचार करण्याची क्षमता आहे, निज ज्ञान विचार करण्याची क्षमता आहे, इतर देहामध्ये दिलेली नाही. आणि ऐका, ही मूळची आहे, वरून उसनी पासनी आणलेली नाही, मुळात दात आहे. सीतेच्या शुद्धीकरता 5 जणांना पाठवलं. नळ, नीळ, सुग्रीव, जांबुवंत, हनुमंत. नळ, नीळ, सुग्रीव, जांबुवंत, हनुमंत 5 जणांना पाठवलं. समुद्राच्या काठावरती गेले. शतयोजन समुद्र लांब आहे. शतयोजन म्हणजे 400 कोस दूर, म्हणजे 1200 किलोमीटर दूर. लक्ष द्या, कन्याकुमारी पासून श्रीलंका किती अंतर आहे समुद्र मार्गाने? तुम्ही म्हणाल आम्ही कधी गेलोय. बरं ऐकून घ्या, आम्ही कुठे जाणार? आम्ही दानवाडातनं दत्तवाडात, दत्तवाडातनं घोसरवाडात, बस. नाहीतर पाठीमागं कल्लोळ, शुक्रवारचा बाजार, बरोबर ना? विषय संपला. मला काय म्हणायचंय? शतयोजन 400 कोस 1200 किलोमीटर, सीतेची शुद्धी, रामाची आज्ञा आणि भक्तांचा समूह 5 जण गेले होते. नळानं बघितलं 1200 किलोमीटर शतयोजन, आपल्याला काही जमत नाही बुवा. नळ म्हटल्यानंतर नीळ कसा गप राहील? ते म्हटलं मग तुला जमत नाही तर मी कशाला एकटा मरू, मलाही जमत. सुग्रीव म्हणा लागला आता कुठं राज्य मिळेल म्हणून रामाची पंगत संगत पकडलेली आहे, बरोबर ना? आता परत मी नाही जाणार. जांबुवंत म्हणा लागले मग मी नाही जाणार. राहिले कोण? हनुमंत म्हटले हे बरं आहे तुमचं, 5 जण यायचं आणि 4 जण नाही म्हणायचं, मग एकट्याने काय करायचं? मीही जाणार, मला पण जमणार नाही. शब्द उच्चारल्याबरोबर मारुतीरायांच्याकडे कोण बघितलं? जांबुवंतानी. जांबुवंतानी म्हटले मारुतीरायांना, एक्सक्यूज मी हनुमंतराय, जरा साईडला वा, जरा साईडला या. म्हटलं तुम्ही आता काय बोलला? मला जमत नाही. का जमत नाही? तुम्हाला 4घांना जमत नाही. तुम्हाला 4घांना जमत. आमची कीर्तनात हीच पद्धत असते ना, कीर्तनला येणाऱ्यांची, हे चल ना कीर्तनला, नाही रे आज जमत नाही, मग जाऊ दे मी पण जात नाही. काही माणसांचं असंच असतं. काही माणसं कीर्तनला, काही जण म्हणतात अरे 6:45ला कीर्तन आहे, लवकर गेलं पाहिजे, 7 पर्यंत तरी गेलं पाहिजे. तो म्हणतो जाऊ दे रे, पंगत 9 वाजता आहे. काही माणसं कीर्तनला आली की कीर्तन सुरू करण्याची वेळ झाली कळतं, आणि काही माणसं कीर्तनला आली की कीर्तन संपवण्याची वेळ आलेली आहे हे कळतं. जांबुवंत म्हणा लागले हे सगळं बरोबर आहे, आम्ही 4घांनी नाही म्हटलं
पटतं, पण मारुती राया तुम्ही नाही म्हटलेलं आम्हाला पटत नाही. म्हटलं मी कोणाचं घोडं मारलंय? हा म्हटलं तसं नाही, मला एक सांगा, तुम्ही लंकेकडे उड्डाण करणार नाही, भेदन करणार नाही, जाणार नाही, गमन करणार नाही, सगळं मान्य आहे, पण का? मला जमत नाही. कोण सांगितलं जमत नाही? लहानपणी आईला जरा ब्रेकफास्ट द्यायला वेळ झाला तर सूर्याला गिळायला निघाला होता तुम्हीच ना. साधा ब्रेकफास्टला वेळ झाला तर आईला विचारलं काहीतरी फळ खायला दे. आईनं म्हटलं पिवळं लाल झालेलं कुठलं तरी खा. सकाळ सकाळी बघितलं इकडं तिकडं फळ दिसना, चांगलं लाल लाल फळक दिसलं आणि इतकं मोठं ते फळ खायला कोणी गेलं होतं. आणि सूर्याला गिळायला निघलेला मारुती रावणाला गिळू शकत नाही. 1200 किलोमीटर, सूर्याची लांबी किती? 9907 योजन. किती बसतील? 9900 गुणिले 7, तेवढे योजन लांब. अरे इतका मोठं. मग करूनी उड्डाण केले लंकेचे दहन. मग मला सांगा, उड्डाण करण्याची शक्ती ही नव्हती का आधीच होती? आधीच होती, फक्त ऍक्टिव्ह करायला जांबुवंत आले. विचार करण्याची शक्ती नाही का आधीच आहे? आधीच आहे, फक्त ऍक्टिव्ह करायला संत आले. माझा मुद्दा लक्षात घ्या. मी ज्ञानेश्वरीतलं प्रमाण देतो. मोटके गुरुमुखे उदयीजत दिसे, हृदयी स्वयंभूची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपसया. आमच्या हृदयामध्ये जे ज्ञान आहे, जे नॉलेज आहे, जे विचार आहे, आधीच आहे. मोटके कारण निमित्त, गुरुमुखे गुरुच्या मुखातून कानात आलं असं निमित्ताला वाटतं, आधी जात आहे. हृदयी स्वयंभूची असे, आधीच आहे. फक्त संत काय करतात? शेती करतात, पाईपलाईन मोटर करतात, मोटर लावतात. म्हणजे काय? आता इतकं सगळे बसलेले मोस्टली शेतकरी आहे. नवीन मोटर पाणी फेकतं, चांगलं वर काढतं. थोडीशी मोटर बिघडली, पाणी त्या फुटबॉलमधून बाहेर सोडलं, बरोबर ना? पाणी सोडलं, तुम्ही करता काय? नदीतलं पाणी काढता आणि वरून पाईपेट टाकता. मग ते नदीत नाही म्हणून टाकता का आहे म्हणून टाकता? कधी विचार केलाय? नदीतलंच पाणी काढायचं, नदीतच टाकायचं. कशासाठी? अरे नदीत पाणी आधीच आहे, पण वरून पाणी टाकलं की एक बादली टाकलं की लक्ष बादल्या काढू शकतो. हृदयात विचार आधीचाच आहे, वरून टाकलं, मग कान रूपी पायपीतून टाकलं की हृदय रूपी खालच्या पाण्याला जाऊन भेटलं की मग परत ते वर्ष येतं आणि मग लक्ष लक्ष विचार आमच्या डोळ्यातून, आमच्या या विचारातून प्रगट होतात, बुद्धीतून. मला काय म्हणायचं आहे? आधीच विचार आहे, संत फक्त कारणाला असतात, कारणाला. माझा मुद्दा समजावून घ्या, माझ्याकडे जास्त वेळ नाही, बोलण्यासारखं भरपूर आहे. मग याच देहात का? कारण शक्ती याच देहात आहे, स्वयंभू आहे. ऐका, लक्ष देऊन ऐका, अगदी 5 मिनिटं ऐका प्रत्येक जण. हा देह असा आहे, या देहामध्ये 3 देह आहेत बरं का. जो रोज चेहरा आरशामध्ये मिररमध्ये बघताय तो तुमचा देह एकच नाही. आपल्या या बॉडीमध्ये 3 देह आहेत. 3 देह. 1 कारण देह, 2 सूक्ष्म देह, 3 स्थूल देह. 3 देह. स्थूल म्हणजे काय? स्थूल म्हणजे काय? जे डोळ्यांना दिसतं, पार्थिव, हाडामासाचं बनलेलं. 2 हात 2 पाय, हे जे 2 डोळे, कान, नाक, तुम्ही आम्ही चेहऱ्यामध्ये बघतो, ते स्थूल देह. ते पंचतत्वाचं असतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे आई वडिलांच्याकडून मिळतं आणि कर्म आणि बुद्धी आम्ही घेऊन येतो सोबत. हे 5 जे आहे ते आई बाबा देतात आणि कर्म आणि बुद्धी आम्ही घेऊन येतो. मग मागच्या जन्माचं सगळं या देहात येतच आणि या देहाचं सगळं पुढच्या जन्मात जातच. म्हणून या देहात चांगलं कर्म केलं पाहिजे. अहो नास काय माहिती आहे, पण याच देहात पुढच्या देहाचं सगळं रोपण करू शकता. उदाहरण देतो, लेटेस्ट स्मार्ट उदाहरण देतो. स्मार्ट जग आहे, स्मार्ट सिटी आहे, स्मार्ट प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. एक बाबा होता, आपल्या पोराला शिकवण्यासाठी आयुष्य खर्ची घातलं. हातामध्ये 1200चा सॅमसंगचा मोबाईल होता, 1200 रुपयाचा. डबडं ते, आपल्याला आता डबडच म्हणावं लागतं त्याला. 1200 रुपयाचं डबडं घेऊन बाप फोन करायचा पोराला. पोरगा मोठा झाला, पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये गेला, लाखो रुपये कमवायला लागला. एक दिवस परत घरी आला, बाबाच्या हातातला 1200 रुपयाचा फोन बघितला
आणि बाबाला म्हटला, बाबा आता 1200च्या ऐवजी 12,000चा फोन घ्या. बाबा म्हटले, बघ कशाला कशाला विनाकारण, मी आहे ते 1200चं नाही म्हटले, स्मार्टफोन वापरा. त्याने जवळच्या मार्केटमधून एक छानसा स्मार्टफोन घेऊन आले आणि केलं काय, त्या डबड्यामध्ये 1200 रुपयाच्या त्या छोट्याशा मोबाईलमध्ये असलेलं सिम कार्ड काढलं आणि कुठे घातलं, 12,000च्या मोबाईलमध्ये टाकलं. आता काय झालं माहितीये, जे 1200 रुपयाच्या मोबाईलमध्ये जेवढे सगळे कॉन्टॅक्ट नंबर्स होते ते जसेच्या तसे 12,000च्या मोबाईलमध्ये आले. ते नवीन आले का आधीचेच आले? सिद्धांत समजतोय ना? तसं मागच्या देहातले सगळे जे तुमचे कर्म आहेत ते नवीन या देहात येत नाहीत. पाप केलं, पुण्य केलं, काय केलं ते जसंच्या तसं इकडं डाउनलोड होतं. हे जरा जरा सिद्धांत समजावून घ्या बरं का. कर्म चुकत नाही, भोगावंच लागतं. तुम्ही केलेलं पुण्य, तुम्ही केलेलं पाप, तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला साथच देणार. मी कुठल्याही जन्माला जा, ते तुम्हाला सोडून राहत नाही. उदाहरण देतो, समजा मी या जन्मी भरपूर चांगलं पुण्य कर्म केलं, कीर्तन केलं, प्रवचन केलं, भजन केलं, वारी केली, भगवंताचं नामस्मरण केलं, सोशल वर्क केलं, छान केलं आणि दैवयोगाने मी मेलो. तसं मरणार नाही म्हणा, अजून भरपूर कीर्तन व्हायचे, दान माडला. काय सुनील महाराज केला इशारा जाता जाता. माझा मुद्दा लक्षात घ्या. भरपूर आणि दैवयोगानं मी मेलो, समजा मेलो, पण पुढचा जन्म माणसाचा मिळावा नाही मिळाला, पुढचा जन्म कुत्र्याचा मिळाला. समजा दैवयोगानं माझा पुढचा जन्म कुत्र्याचा मिळाला, पण या जन्मात मी पुण्य केलंय, माझं पुण्य मला कुत्र्याच्या जन्मात देखील साथ नक्की देणार. मी कुत्र होणार, पण श्रीमंताच्या घरातलं कुत्र होणार. लक्षात घ्या. मला बसायला काय असणार, BMW कार असणार. मला बिस्किट चरायला 5-5 लोक आसपास असणार आणि दानवाडच्या रस्त्यावरून जाताना तुम्ही परत बघणार माझ्याकडं. माझं कर्म मला साथच देणार. संत असो, महंत असो, कोणी असो, आपलं कर्म आपल्याला सोडत नाही. संपला विषय. कर्म सोडत नाही, कर्म साथच देत आहे. ते परत दुसऱ्या देहात येतं. तुमचं पुण्य असेल अजिबात सुटत नाही, अजिबात. अहो ज्ञानेश्वर महाराजांचं सुटलं नाही. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. अहो रूपाच्या अभंगात ऐकतोय काय आपण, बहुता सुकृतांची जोडी म्हणून. हे अंडरलाईन करा. का? अनेक जन्माचं पुण्य होतं म्हणून. मग ते तिथं संपलं का इथपर्यंत आलं? तिळे तिळे पुण्य साचा पडे, परिते बहुता जन्मी जोड जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा येतच. म्हणून वाक्य लक्षात ठेवा, कर्म तुम्हाला कधीच चुकत नाही. नामदेव महाराजांनी 1 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला. 96 किती लिहिले? 4 राहिले, बरोबर ना? किती किती लिहायचा संकल्प केला होता? 100. किती? शतकोटी. शतकोटी, 100 कोटी, 96 कोटी लिहिले, 4 राहिले. पुढच्या जन्मात परत रिव्हर्स नाही, उरलेले तेवढेच. कर्म भोगावंच लागतं आणि कर्म साथच देतं. पुण्य केला पुढच्या जन्मात येणार, या जन्मात मिळणार, ते तुम्हाला सोडून राहत नाही. हा कर्माचा अकाट्य सिद्धांत आहे. केले कर्म झाले तेची भोग आले. कर्मे दशरथे वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. मग या देहामध्ये चांगलं कर्म करण्याची क्षमता आहे ना, मग या देहाचा वापर चांगल्यासाठीच झाला पाहिजे. कारण हे जरी नासक असलं तरी कर्म नासक नाही, ते पुढे येतं, ते पुढे येतं. म्हणून या देहात हे केलं पाहिजे. म्हणून मग त्याच्यासाठी विचारच करायचा का? अजिबात नाही. शेवटचे 2 मिनिटं. विचारच करायचा का? अजिबात नाही. मग काय करायचं?
संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. याला म्हणतात प्रॅक्टिकल. आपल्या कॉलेजमध्ये येतात, इथं काही मुलं मुली बसलेले आहेत. खरं सांगा, थेअरी नंतर प्रॅक्टिकल असतं की नाही? आधी थेअरी आहे, त्याला विचार म्हणतात. क्षणोक्षणाची ही थेअरी आहे. आणि संत समागमी धरावी आवडी करावी, तिथं विचार करावा आणि इथं प्रॅक्टिकल करावं. करावी तातडी. कारण लक्षात घ्या, देवाचं नाम मुखामध्ये आहे एवढ्यानं भागत नाही हो. भगवद्गीतेमध्ये देवाचं नाव घेत असताना 10 दोष टाकून घ्यायला सांगितलेलं आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. फक्त 2 मिनिटं घेतो, शेवटची 2 मिनिटं. देवाचं नाव घेताय एवढ्यावर नाही चालत. ज्याचं नाव घेताय त्याचं काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. नाव घेता, समजा तुम्ही जप केला. काय केला? जप केला. आणि दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर दुसऱ्याच्या शेतात नांगरलं. दुसऱ्याचा बांध अजिबात शिल्लक ठेवला नाही. चालेल? चालेल का? कीर्तनला आला, टाळ्या वाजवला, भजन केलं, नामस्मरण केलं, भजन केलं आणि भोजनही केलं, कीर्तन छान ऐकलं, आणि जाताना आपल्या जुन्या ठेवल्या आणि दुसऱ्याच्या नव्या. चालेल का? लक्षात येते ना तुमच्या? लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तसं आपल्या पेशीत उतरलं पाहिजे. म्हणून संत समागम प्रॅक्टिकल आहे. ते करावी तातडी प्रॅक्टिकल आहे. वर विचार करावा आणि खाली परमार्थ करावा. प्रॅक्टिकल आहे. आळंदीमध्ये काय झालं? एकादशी होती. मी माझ्या पत्नीला म्हटलं, एकादशी आहे, 12 अध्यायाचं वाचन करतोय, कोणी आलं डिस्टर्बन्स नको आहेत, मला डिस्टर्ब करू नको, कोणी आलं हा काही सांगू नको. मी ज्ञानेश्वरीचा 12 अध्याय वाचायला सुरुवात केली आणि मी पसायदानाला सुरुवात करणार. तेवढ्यात माझ्या दारामध्ये एक बाई आली, म्हातारी कोतारी बाई आली, आणि ती म्हणू लागली, अबा कोणी हाय का आतमध्ये? आम्हाला भूक लई लागली हा, आणि मला काहीतरी खायला द्या. ती बाई ओरडायला लागली, माझ्या कानावरती शब्द पडायला लागले, मला डिस्टर्ब व्हायला लागलं. मी जोरात ओरडलो, ते अगं ते कोण दारात आलंय, जरा बघ, तिला बाहेर काढ. बायकोनं ओळखला माझा राग, आणि बायकोनं त्या म्हातारीला हळूच आत घेतलं, समजावून सांगितलं, वाचन करतायत, तुम्ही शांत बसा, मी तुम्हाला वाढते. तिनं काय शब्द प्रयोग केला? मी तुम्हाला वाढते. तेवढ्यात माझं पसायदान जरा पुढं गेलं होतं आणि माझ्या तोंडात शब्द होते, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. लक्षात येते ना? मी सत्कर्मी रती वाढो बोलत होतो आणि ती सत्कर्म करत होती. दोघांच्या पैकी देवाला कोण आवडेल सांगा? कोण आवडेल देवाला? बरोबर ना? सत्कर्मी रती वाढो माझ्या पाठ होतं आणि माझ्या बायकोच्या त्या जीवनाचा परिपाठ बनला होता. दोघांच्या पैकी देवाला कोण आवडेल? याच्यासाठी संत संगती. वर विचार नको केवळ. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा केवळ विचाराचा संप्रदाय नाही, तर तो उच्चार आणि आचाराचा संप्रदाय आहे, मग प्रचाराचा संप्रदाय आहे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. आधी अनुभव मग जगाला देणं हा क्रम संप्रदायाने नेमलेला आहे. म्हणून विचार करा, मग आचार करा, मग उच्चार करा, हा संप्रदाय आहे. मग विचार वर केला, क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार. मग खाली आचार केला, संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची, आणि मग उच्चार केला. लक्षात घ्या, असा हा संप्रदाय. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ संपलेली आहे माझी. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नये डोळे धुरे भरून राहो. झालेली सेवा सद्गुरू आबांच्या चरणी समर्पित करतो. दानवाडमध्ये येण्याचा पहिल्यांदाच योग. अजून कीर्तनातले भरपूर मुद्दे होते. नाशिवंत देह म्हणजे काय? नाश किती प्रकारे होतो? आश्रयनाश होतो, स्वभावता नाश होतो, परनाश होतो. आश्रयनाश म्हणजे पटापट सांगतो एका मिनिटात. आश्रयनाश, भिंतीवर एखादं चित्र काढलेलं आहे आणि भिंत पडली की चित्र पडतं की नाही, याला म्हणतात आश्रयनाश. पडोनी घेली या भिंती मग चित्राची केवळ होय माती, हा आश्रयनाश. परनाश म्हणजे काय? घरामध्ये टेबलवरती गाडगं लोटकं काय मडकं किंवा एखाद्या काचेचं भांडं असतं,
परनाश. जोपर्यंत दुसऱ्याचा धक्का लागत नाही तोपर्यंत ते फुटत नाही. धक्का लागला की फुटतं, याला परनाश म्हणतात. आणि स्वभावता नाश. आंब्याचं सीझन चालू आहे. एखादा कुजका माणूस चांगले आंबे घेऊन आला आणि गंमत काय झाली, घरात कुणाला द्यायचं नाही म्हणून त्यानं कपाटात ठेवलं, लॉक लावला, पंढरपूरला गेला, पंढरपूरवरून आला, 8 दिवसांनी आला, त्याच्यासारखाच आंबे पण कुजकाच झालेला होता. पोरांना ओरडलं, आंबे कोण कुजवलंय? आंबे कुजवले का कुजले? कुजले. याला म्हणतात स्वभावता नाश. एक आश्रय संपला की संपतो, एक दुसऱ्याने संपवलं की संपतं, आणि एक स्वतःच संपतं. मग देह कोणत्या नाशात आहे? देह आश्रय नाशात नाही, देह परनाशात नाही, देह स्वभावता नाशात आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, ते जाणारच आहे, तो त्याचा स्वभाव आहे. तो जायच्या आधी संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मला थांबावं लागणार आहे. सुनील महाराज जी प्रस्तावनेमध्ये ज्यांची ज्यांची नावं घेतली, एक महत्त्वाचं की आमचे मराठवाड्यातले गणेश महाराज. खरं तर आता इथे वैभव महाराज आहेच. मी हेरवाडमध्ये सांगितलं, टाकळीचा वैभव म्हणजे टाकळीचं वैभव, हे लक्षात घ्या. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, आमचे गणेश महाराज, आमचे सुरेश महाराजांचे परममित्र परमबंधू. मी खरं तर मराठवाड्यामध्ये वारंवार यांच्या गावी जातोय, आणि मराठवाड्यासारखं संप्रदायातलं मोठं केंद्र कोणतं नाही आहे. संप्रदायातलं कीर्तन म्हणजे कुठं बघावं तर मराठवाड्यात. हे लहानपणापासून मी ऐकत आलोय, वारंवार त्यांच्या गावी जाण्याचा योग येतोय. फार मोठ्या अंतःकरणाचं व्यक्तिमत्व आज आपल्या इथे कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवरती एवढ्या दुरून आलेली आहेत. मी त्यांना धन्यवाद देतो. इतकं उत्कृष्ट वादन त्यांनी इथं येऊन आम्हाला ही सेवा देत आहात. गणेश महाराज, आज त्या भागात कीर्तन करताना मराठवाड्यात तुम्ही नेहमी वादन करता, अनेक वेळेला कीर्तनाला साथ दिलेली आहे. आज आमच्या लोकांच्यात तुम्ही साथ दिली, फार बरं वाटलं, छान वाटलं, मनोमनी खूप आनंद झाला. मला वाटते उद्या महाराजांचं कीर्तन आहे आणि परत पुढचे कार्यक्रम पण आहेत. उत्कृष्ट कार्यक्रम आहे. जसं तुम्ही सांगितला होता सुनील महाराज, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट दानवारकर आहेत. दानवाडकर त्याच्यापेक्षाही चांगले आहेत. सगळ्या जातीची समाजाची माणसं इथं एकत्र येतात. मग ती जैन असो, लिंगायत असो, हे केवळ व्यवस्था आहे. आपण सगळे एकाच मंडपाखाली येतो फक्त त्याच्यासाठी, आपल्यासाठी, आणि हा आनंदाचा क्षण आहे. असंच वर्षोवर्षी कीर्तनाचे कार्यक्रम होत जावो, परिवर्तन होत जावो, भगवंताचं नाव मुखामध्ये येत जावो. बाकीचा व्यवहार आपण तरी करत राहणारच आहोत. पुन्हा एकदा झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. सेवा इथंच संपवतो. क्षणोक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान घ्याचा. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, म्हणे इह तुका म्हणे लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहारे, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार.
नये डोळे धुरे भरून राहो. नये डोळे धुरे भरून राहो. नका डोळे धुरे भरून राहो. नका डोळे धुरे भरून राहो. नये डोळे धुरे भरून राहो. नये डोळे धुरे भरून राहो. डोळे धुरे भरून राहो. नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकळ. 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 आयुष्य खातो तारा सावधान. सावधान. खातो काळ
सुख